आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकरांचा भाजप सरकारचं करायचं का भाजप सरकारचं करायचं का नरेंद्र मोदीचं करायचं का अमित शहाचं करायचं का करायचं का। वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदला आवाहन केलं होतं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बंदला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसत आहे। आपल्याला माहिती आहे का, दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवर सोनम वांगचुक असतील किंवा संपूर्ण पदाधिकारी या देशातील वेगवेगळ्या विभागातून आलेले विद्यार्थी हे 1 महिन्यापासून त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। कारण या देशामधील जे पेपर फुटीचं प्रकरण गाजलं आणि त्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये या देशाचे शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची मागणी होती आणि या मागणीला धरून हे आंदोलन चालू असताना जो लोकसभेच्या संसदेवर जो मोर्चा निघाला आणि त्या मोर्चाला अरुण पोलिसांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावर त्या ठिकाणी लाठीचार्ज केला आणि लाठीचार्ज मध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांना बघता त्यांच्यावर अमानुषपणे जो लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ आदरणीय बाळासाहेबांनी जे पुकारायला बंद आहे। खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामधील सर्व पुरोगामी विचारसरणीचे असतील, व्यापारी असतील, सर्व संघटना असतील, यामध्ये आजच्या याच्यामध्ये सहभागी झाले आणि सहभाग नोंदवून या महाराष्ट्राला दाखवून दिलं की आम्ही जे जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे या आंदोलनाच्या पाठीमागे आहोत आणि संविधानाच्या बाजूने आम्ही आहोत, आंबेडकरवादाच्या बाजूने आम्ही आहोत। कारण या देशामध्ये असे अन्याय या ठिकाणी सहन केले जाणार नाही या पाठीमागची भूमिका आहे आणि यापुढचा जो आदेश आदरणीय बाळासाहेबांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निघेल, या विभागाच्या माध्यमातून तो पाळला जाईल आणि आजच्या या व्यापाऱ्यांचा या सर्व पंचक्रोशीतील ज्या ज्या लोकांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांचे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वांचे धन्यवाद मानतो। आजचं आंदोलन यशस्वीरित्या या तालुक्याचे तालुका अध्यक्ष एस पी होणार त्यांच्याबरोबर त्यांची संपूर्ण टीम, आमच्या जिल्ह्याचे नेते, याबरोबर आमच्या जिल्ह्याचे संघटक कुशागावची असतील, बरोबर संपूर्ण या ठिकाणची संपूर्ण टीम, याबरोबर आलेल्या जिल्ह्यातले सर्व ज्येष्ठ नेते आणि या परिसरातील भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, वेगवेगळ्या संघटनांनी यामध्ये सहकार्य केलं, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। गेल्या 1 महिन्यापासून दिल्ली येथे जंतर मंतरवर CJPचे जे काही फाउंडर आहेत डिप्कीजी आणि सोनम वांगचुक सर यांचं 1 महिन्यापासून उपोषण चालू आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये जे काही वातावरण चालू आहे, गेल्या 20 तारखेला 20 जुलैला या विद्यार्थ्यांचा संसदेवर मोर्चा आयोजित केला होता, परंतु या BJP सरकारने मोर्चा होण्याच्या अगोदरच जो विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर अमानुष्यपणे लाठीचार्ज केला, त्या लाठीचार्जमध्ये 2 मुलीचा मृत्यू सुद्धा झाला आणि कित्येक विद्यार्थी हे दवाखान्यात ऍडमिट आहेत। या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्या हाकेला आमच्या पश्चिम विधानसभा सभेच्या वतीनं सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी आणि वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्या हाकेला आवाज देऊन आज या बंदमध्ये सर्वजण सहभागी झाले। त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये आम्ही काल सर्वांना पत्रक देऊन जे काही व्यापारी मित्रमंडळ आहेत त्यांना पत्रक दिले, त्यांचं आवाहन केलं, त्यांनी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य केलं आणि सकाळपासून त्यांचे संपूर्ण दुकानं बंद ठेवले। याच पद्धतीने पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि काल त्यांना आपलं पत्र देऊन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी जाऊन त्यांना पत्र दिलं, त्यांनी सुद्धा शांततेचा आम्हाला सहकार्य केला आणि जे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व उपस्थित राहून आता बंद यशस्वी झाला। मी सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जय भीम, जय संविधान।